हॅलो फ्रेंड्स, डे विथ माधू नीतू चेतू चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे. हेल्दी वेट लॉस ब्रेकफास्ट, हाय प्रोटीन टेस्टी मूग पराठा. त्यासाठी 1 वाटी मोड आलेले मूग घेतले. याऐवजी अख्खे भिजलेले मूग पण घेऊ शकता. मुगाला धुवून चाळणीत काढून पाणी निथळून घेऊ. ग्राइंडर पॉटमध्ये मूग, मिरची, आलं, लसूण, कोथिंबीरचे देठ, कढीपत्ता पाणी न घालता बारीक करून घेऊ. आपल्याला मुगाचे पराठे बनवायचे. त्यात मुगाचे प्रमाण जास्त आणि गव्हाचे पीठ कमी. चमच्याने मिक्स करत बारीक पेस्ट करण्याचा प्रयत्न करायचा. मुगाची पेस्ट एका बाउलमध्ये काढून घेऊ. त्यात बारीक चिरलेला कांदा, तीळ, ओवा, चिमूटभर साखर, बडीशेप पावडर, हिंग, हळद, लाल मिरची पावडर, जिरे पावडर, मीठ, 1 चमचा तेल. इथे 1 वाटी गव्हाचे पीठ घेतले असले तरी त्यात थोडे थोडे घालून पराठे पीठ मळून घेणार आहे. जेव्हा पराठे करायचे असेल तेव्हाच पीठ मळून घ्यायचे. यात कांदा, कोथिंबीर असल्याने पाणी रिलीज करते आणि मळलेले पीठ सैल होते. पराठा लाटायला अवघड होते. आपण नेहमीच ऐकतो वेट लॉस करण्यासाठी प्रोटीन घ्या, पण प्रोटीनची गरज तर घरातल्या प्रत्येकालाच आहे. लहान मुलं, सासू सासरे, आपण सगळ्यांनाच आवश्यक आहे. आपले इंडियन फूड बॅलन्स डाएट आपल्याला संतुलित ठेवते. फक्त काळजी एवढीच घ्यायची आहे की वेट लॉस करताना तेल, तूप, लोणीचा वापर कमी करायचा आणि ज्यांना वाढवायचे आहे त्यांनी या सगळ्या गोष्टींचा आस्वाद घ्यायचा आहे. बाहेरचे सॉस, लोणचे तेवढे मात्र टाळायचे. ह्या पराठ्यात पातीचा कांदा, गाजर, पालेभाज्यांमध्ये पालक किंवा मेथी पण घालू शकता. हा पराठा खूप जाड किंवा पातळ लाटायचा नाही, फुलकी असते तसा. मूग रोगप्रतिकार शक्ती वाढवते, डोळ्यांसाठी योग्य, ॲसिडिटी असेल तर उपयुक्त ठरते. पण कच्चे, भिजवलेले, मोड आलेले मूग पचायला जड असून वात वाढवतात. म्हणूनच शिजून खावे. यात कच्चे मोड आलेले मूग असल्याने लो फ्लेमवर दोन्ही साईडनी व्यवस्थित शिजून घ्यायचे आहे. ज्यांना चावायला त्रास होतो, मऊ हवे असते, त्यांनी याचे थालीपीठ करावे. झाकून मंद आचेवर शिजवावे. खूप छान लागतात. मला मुगाची भाजी, उसळ, सॅलेडमध्ये खायचा कंटाळा येतो. मग काय, पराठे बनवते. पण मुगाचे कढण, सूप पिण्याचा मला कधीच कंटाळा येत नाही. हे गरमागरम पराठे दही, लोणी, साखर आंबा, चुंदा, लोणचं, चटणी, रायता कशासोबत पण छान लागतात. प्रवासात नेण्यासाठी, टिफिनमध्ये देण्यासाठी, ब्रेकफास्ट, लंच केव्हा पण करू शकता. बनवायला पण इझी. मग केव्हा करताय मोड आलेल्या मुगाचे पराठे?